च्या मालकीचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवतेज फायटर संघ दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये द्या प्लीज. जयेश सर आणि अमोल आपणास विनंती असेल एक एक खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. साईशा 11 अमरक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर शिवतेज फायटर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. जय सर एक प्रतिनिधी द्या आपला. गोलंदाजी एक प्रतिनिधी आहे आपला. जय सर धन्यवाद. शिवतेज फायटर्स डीजे ऑपरेटर कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. डीजे ऑपरेटर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय कुलदीप सर तर सन्माननीय आदरणीय संदीप पाटील सर आमचे ऑफिशियल पंच. अगदी ही 2 दिवसीय स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ते संदीप पाटील आणि कुलदीप सर. पंचांची अगदी चांगली भूमिका. कावळ्याची नजर आणि आमच्या पंचांची नजर एकाच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय निलेश या संघाचा संघ मालक. तर स्ट्राईक वरती विठ्ठल आणि अमोल. अमोल कुठे स्ट्राईक होते नॉन स्ट्राईक वरती संघाचा संघ मालक अमोल. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय विठ्ठल. पंचांचा होतो ग्रीन सिग्नल मॅच लावते सुरुवात. हो पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला. चेंडू सरळ जाऊन शिरत होतो स्ट्रक्चरच्या हातात. आपण पाहतोय शिवतेज फायटर्स तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम साईशा 11 अमरग. शिवतेज फायटर्स संघाचे संघ मालक अमोल नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. तर साईशा 11 अमरग संघाचे मालक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. ओहो अगदी चेंडू भिरकावलाय हवेमध्ये आणि गोल्डन डकची शिकार ठरतोय. विठ्ठल अगदी खातही न खोलता त्याला तंबूत मध्ये धाडलं गेलंय. विठ्ठलला तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिला साईशा 11 अमरक संघाचे मालक निलेश यांच्या पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय पहिला शिवतेज फायटर संघाला. आज मात्र कुठेतरी अमोलला रणनीती आखली आणि ओमकारला वनडाऊनला मात्र उतरलंय. ओमकारचा जर विचार केला तर सातत्यानं चांगला खेळ राहिला ओमकार या खेळाडूचा. मोरणा क्रिकेट असोसिएशन असेल वाल्मिकी पाटा क्रिकेट असोसिएशनमध्ये या खेळाडूंना आपल्या चांगली ओळख निर्माण केली. एक स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. काल मात्र त्याच्या बॅटमधून कुठं धावा आम्हाला पाहायला मिळाला नव्हता. आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळतील का आणि ती क्षमता मात्र नक्कीच असणारा हा खेळाडू आहे ओमकार कळंत्रे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईकवरती अमोल. हो पहिला चेंडू अगदी भिरकावून दिलाय. येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांशी संघाचा श्री गणेश झालाय. तर शिवतेज फायटर्स संघाचा मी मगाशीच उल्लेख केला होता ओमकार या खेळाडूचा. जर का ओमकारची सुद्धा जर बॅट आज चालली मैदानाच्या आतमध्ये तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो आणि ती क्षमता असणारा हा खेळाडू आहे. परंतु सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही तो या संघाचा संघ मालक अमोल. सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिले. अचूक निलेश याची. हो अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र काढलं होतं. एक षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं निलेशनं. मी मगाशी निलेशचा सुद्धा उल्लेख केला होता की सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही. अगदी निर्धाव पद्धतीने हा चेंडू फेकला गेला. एक टप्पा होता आणि त्या टप्प्यावरती चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू फेकला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतल्या चेंडून आणि विकेट किपरच्या मागे एकच धाव मिळेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1 बाद 7 अशी धावसंख्या. तर आज गुणलेखकाच्या भूमिकेत सन्माननीय आमचे बंधू भागवत कोळेकर साहेब आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत. काल सुद्धा चांगलं गुणलेखन केलं होतं. हो अगदी चांगला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सन्मान दिला या चेंडूला. खराब चेंडूचा समाचार तर चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे ओळखतो हा खेळाडू ओमकार.
हे षटक संपतंय. नक्कीच पंच कुलदीप सर आम्हाला टाटा बाय बाय करतील, म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 7 धावा. अजूनही 4 षटकं बाकी आहे. दुसरं षटक सुद्धा आहे पॉवर प्लेचं षटक असेल आणि गोलंदाजी मार्कवरती जयेश कुणाला आमंत्रित करतील तर गोलंदाजी मार्कवरती रितेश, एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो जर रितेश गोलंदाजी मार्कवरती, तर या संघाचा संघमालक पाहतोय आपण अमोल स्ट्राईकवरती गेलाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोल. चला स्पीडअप घ्या रितेश, प्लीज विनंती असेल रितेश. हो, अप्रतिम असा चेंडू हाताळा गेला. अमोल आहे तर अगदी कट करायचा होता परंतु चेंडूला कट करता आला नाही. सरळ चेंडू जाऊन शिरवला. यष्टरक्षक राजू बेसे आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या भूमिकेत एक सिनियर खेळाडू म्हणून नाटोशी गावाकडून सातत्यानं चांगला खेळ राहिलाय याच खेळाडूचा. हो, फटका खेळा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून चेंडू शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, अगदी डीप मधून प्रोटेक्शन आहे, फेकी केली जाते स्ट्राईक वरती. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1 बाद 9 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहतोय अमोल, तर नॉन स्ट्राईक वरती ओमकार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. पंच नक्कीच आमच्याकडे होतात, म्हणजे पंचांच्या समांतर रेषेला धाव येते एक अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 10 धावा. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले त्याच्या माध्यमातून रितेशच्या. पुन्हा एकदा नक्कीच पंच आमच्याकडे होतील. लेग स्टंपवरती टाकलेला हा चेंडू अवांतर धाव +1 म्हणजेच 2 धावा असतील या चेंडूवरती. पंच म्हणून आज मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीप पाटील साहेब, तर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कुलदीप सर. अत्यंत नावडलेले पण सातत्यानं या जोडीचा आम्ही उल्लेख करत असतो. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आमच्या ऑफिशियल पंच म्हणून या पंचांच्याकडे पाहिलं जात आहे. कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती त्यांच्या माध्यमातून अन्याय होऊ दिला जात नाही, अगदी काळजीपूर्वक पंचगिरी केली जाते. तर आजच्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्या आवाजाकडे पाहिलं जातं तेच चोरगे सर सुद्धा आज उपस्थित आहेत. ओहो, अगदी चांगला अपील केला परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास कमी. निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळतोय अमोलला, मात्र अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा पण चेंडू नीटसा खेळता येत नाही. कुठेतरी ओमकारला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. जर ओमकारच्या बॅटमधून मोठे फटके पाहायचे असतील तर संघमालक म्हणून ओमकारला अमोलची एक जबाबदारी असेल की ओमकारला वरती आणणं. पुन्हा एकदा तीच दशा आणि दिशा गोलंदाजी. लेग स्टंपवरती सातत्यानं हा चेंडू फेकला जातोय. वायच्या स्वरूपात धाव येते. या अवांतर धावा मात्र कुठे रोखायला लागतील. नक्कीच जयेश मराठे साहेब कानमंत्र देतात. हो, नक्कीच कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. एक सिनियर खेळाडू म्हणून पाहिलं जातं जयेश मराठे. त्याच्या मालकीचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक करत नाही. कोणती चुकी म्हणजे होते विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागतोय दुसरा. अमोल स्वतः संघाचे संघमालक बाद होत आहेत. अमोल आता मात्र कुणाला फलंदाजासाठी प्राचारण करेल, कुणाला इशारा केला जाईल मैदानाच्या आतमधून. डगाडमधून कोण तयार असेल फलंदाज पाहूया आपण अमोलच्या इशाऱ्याकडे. बोलवायचं फर्स्ट क्वालिफायर. ऐका ना, हा म्हणून मी काय म्हणत होतो, ही मॅच आपण घेऊया, त्यांचा टॉस घेऊया. सलग 3 कसं खेळणार, मग ही मॅच घेऊ ना आपण आता.
त्यांना बोलूया आपण सर. श्रीशा 11 संघाचे संगम श्रीशा 11 संघाचे कर्णधार आणि साईशा 11 संघाचे कर्णधार, त्याचबरोबर जय साई 11 संघाचे कर्णधार संघ मालक, त्याचबरोबर आदित्य अनन्या फायटर्सचे संघ नायक आणि संघ मालक. आपण या चार टीमचा अनाउन्समेंट केलं. त्या चार टीमचे कर्णधार आणि संघ मालक आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सन्माननीय दीपक जगताप साहेब आणि चोरगे साहेब संदीप वरंडे साहेब यांच्याशी संपर्क साधा प्लीज. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. ज्या चार टीमचा आम्ही उल्लेख केला त्या चार टीमनी आपण या. आमच्या चोरगे साहेब आणि दीपक जगताप साहेब संदीप वरंडे साहेब यांच्याशी संपर्क साधा. टीमचे कर्णधार कमिटीशी संपर्क साधा. दीपक जगताप साहेब आणि संदीप वरंडे साहेब कमिटीशी संपर्क साधा. ओव्हर होते ना पंच. हे षटक संपतंय आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 20 धावा लागले तर धावफलकावरती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 20. आता मात्र धावसंख्या वाढवावी लागेल. कुठेतरी हात खोलावे लागतील ओमकार आणि रोहित या खेळाडूला. संघाची एक धावसंख्या वाढवावी लागेल, मोठी धावसंख्या वाढवावी लागेल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज श्रेयश. श्रेयश चला आपण फार वेळ घ्यायचा नाही. श्रेयश आदित्य अनन्या फायटर्स संघाचे कर्णधार आणि मालक आपण या. श्रीशा 11 संघाचे कर्णधार आणि मालक आपण या व्यासपीठावरती आणि दीपक साहेब आणि संदीप वरंडे साहेब यांच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर पुढील टीम सर श्रीशा 11 साईशा 11. जर आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो गोलंदाज श्रेयस. तर स्ट्राईक होते ओमकार. ओहो पटका खेळलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 27 धावा लागलेत धावफलकावरती. आता मात्र ओमकारनं आपले हात खोललेत. जर का या खेळाडूंना अजूनही 5-6 चेंडू जर खेळून काढले तर मात्र मोठी धावसंख्या उभारू शकतो. ती क्षमता मात्र नक्कीच ओमकार या खेळाडूमध्ये आहे. एक मोठे फटके आणि क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून सतत आम्हाला पाहायला मिळतात. आज मात्र मैदानावरती पाहायला मिळतील का? तर श्रेयस सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही. पुन्हा एकदा लेग स्टंपवरती टाकला चेंडू. नक्कीच पंच कुलदीप सर आमच्याकडे वळतात. पंचांचा समांतर इशारा धाव येते अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो फटका खेळा अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या षटकातील चेंडू आतापर्यंत फेकले गेले चार चेंडू फेकले गेले. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. हे तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज श्रेयस
तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय रोहितला सुद्धा एक मोठे फटके खेळावे लागतील. हो बॅटची इडिंग लागली होती परंतु बॉलदार डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव असेल. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हो डान्सिंग द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पंचांचा बोर्ड पंचाचा समांतर रेषेला धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 31 शेवटचा चेंडू हाताळत शेवटचा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. जयेश मराठे एक सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे सातत्याने आम्ही समालोचन करत असताना पाहतोय. कानमंत्र दिला जातोय श्रेयसला. हो अगदी हलक्यात चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक येतोय. पॅकिंग केली जाते नॉन स्ट्राईक वरती. डेंजर एंडला काय घडेल काय बिघडेल. बॅकअप आहे राहुल राजू बिसे बॅकअप साठी होते. अगदी जीवन जगत असताना आणि क्रिकेट खेळत असताना बॅकअप फार महत्वाचा आणि ते बॅकअप आम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसलं. राजू दादा यांच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सातत्यानं नाटोशी गावासाठी खेळत असताना चांगला खेळ राहिला. एक सिनियर खेळाडू मोरणा भागातील म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आम्ही पाहतोय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. संघमालक निलेश आम्हाला इशारा करतायत की धावफलक काय लागलाय धावफलकावरती. धावफलक लागला धावफलकावरती 32. जयेश आणि निलेश यांच्या माध्यमातून सतत धावावरती लक्ष ठेवलं जात आहे. आणि दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली या मोरणा भागामध्ये. चांगले खेळाडू म्हणून आम्ही पाहतोय. ज्या ज्या वेळेला आम्ही समालोचन करत असतो त्या त्यावेळेला या सर्वच खेळाडूंचा एक चांगला पाठिंबा राहिलाय. ओहो अगदी निलेश आहे चेंडूच्या खाली. झेल जयेश केला जाईल का परंतु निलेशनं मात्र सोडून दिला आणि मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर हा झेल टिपला गेला. होतो विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागतोय. नवीन फलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. ओमकार नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. निलेश जरा आवाज. नवीन फलंदाज प्रत्येक नवीन फलंदाज पहा खिलाडूवरती पहा. आपण मैदानाच्या आतमध्ये निलेश स्वतः संघमालक असून सुद्धा दुसरी टीम खेळत असताना एक खिलाडी वृत्तीनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो अप्रतिम असा चेंडू पण तो नक्कीच पंच आमच्याकडे वळलेत. पंचाने इशारा केला वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. थोडंसं टप्पा चुकला या गोलंदाजचा. सातत्यानं म्हटलं जातं की चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे आणि तो टप्पा तुम्हाला पकडावा लागेल. हो फटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक करत नाही कोणतीही चुकी म्हणजे होतं विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4. अगदी एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. विकेटचं वारं मात्र काय थांबत नाही मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये. शिवतेज फायटर संघाला अगदी चांगला खेळ करावा लागेल. 2 मॅच हारलेत या संघाला परंतु ही मॅच मात्र चांगल्या पद्धतीने जिंकावी लागेल. कारण प्रीमियर लीग मध्ये आपण खेळत असताना कुठेतरी आपला खेळ चांगला दाखवावा लागेल. टीम मात्र चांगली होती परंतु टीमच्या खेळाडूंना आपला खेळ कालच्या दिवसामध्ये दाखवता नाही. अजूनही नॉन स्ट्राईक वरती ओमकार आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र काढलं होतं.
एकच धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती गेला ओमकार. मी ज्या खेळाडूचा सातत्याने उल्लेख करतोय ओमकार एक मोठा खेळाडू आहे. जर का अजूनही मैदानावरती राहिला ओमकार तर मोठे फटके खेळू शकतो. फुलटोचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिले. येते उत्तुंग दंदंत आणि खणखणता षटकार. या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 40 धावा. अशी सर मगाशीच मी उल्लेख केला होता ओमकार या खेळाडूचा. ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये दोन्ही वेळेला धावचीच्या स्वरूपात हा खेळाडू आपण धावचीत होताना पाहिला. आज मात्र चांगली फलंदाजी करतोय. तर चांगली गोलंदाजी त्याच्या समोर करावी लागेल. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजय याला एक टप्पा पकडावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. उत्तुंग दंदंत आणि खणखणत. अगदी संदीप पाटील पंच यांची सुद्धा ऍक्शन पहा. काय अप्रतिम असे ऍक्शन करतात संदीप पाटील साहेब. आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 46. अगदी शेतात पिकतोय कांदा आणि मुळा. फटका खेळा भावानं नाथ खोळा. एक क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. तो स्ट्राईक वरती ओमकार. अजूनही ओमकारनं मी सातत्यानं उल्लेख करतोय 4-5 जरी चेंडू खेळून काढले तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. हो अगदी फसवलं होतं चकवलं होतं. या हलक्या हाताने चेंडू खेळून काढला ओमकार यानं. पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळतात म्हणजेच आम्हाला इशारा करतात टाटा बाय बायचा. षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 47 धावा लागल्यात. आता शेवटचं अशी सर षटक म्हणजे या हाणामारीचं षटक. आणि हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी जयेश आणि निलेश कोणाच्या हातात चेंडू सोपवेल. कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल. सायश 11 आंबरेक संघाकडून ओमकारची मात्र खेळी थांबवल. ओमकारला मात्र थांबवून ठेवेल असा स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल. चला टीम मिटिंग घेऊ नका प्लीज विनंती असेल. कुलदीप सर या सूचनेकडे लक्ष असू द्या. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला आता आपण पाहतोय राजू भिशे. तर टीम आपण पाहतोय सायश 11 आंबरग. थोडंसं टीम मिटिंग करताना दिसते. सर्व खेळाडू एकत्र आले तर म्हणजे नक्कीच टीम मिटिंग केली जाईल. परंतु फार वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. फलंदाजीसाठी आपण पाहतोय ओमकार आणि राजेश आपण पाहतोय. स्ट्राईक वरती ओमकार तर नॉन स्ट्राईक वरती राजेश. गोलंदाजी मार्ग वरती दीपक. गोलंदाजी मार्ग वरती दीपक. काल मात्र दीपकने थोडस मागणं षटक हाताळलं होतं. 22 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र जयेशने विश्वास ठेवलाय शेवटच्या षटकामध्ये दीपक वरती. ओहो लेग स्टंप वरती सोडलेला हा चेंडू पंच आमच्याकडे वळालेत. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात ही अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 48 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही स्ट्राईक वरती आपण पाहतोय ओमकार या खेळाडूला. पुन्हा एकदा तीच दशा आणि दिशा. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला होता की दीपक काल सुद्धा शेवटच्या षटकामध्ये जयेशने त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. आज सुद्धा विश्वास ठेवला. नक्कीच कानमंत्र थोडा दिला जातोय. एक चांगला गोलंदाज परंतु कधी कधी एखाद्या चांगल्या खेळाडूचा सुद्धा दिवस नसतो आणि आज दीपकचा सुद्धा दिवस दिसत नाही. ओहो फटका खेळाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे झेलकारी. झेल केला जाईल का. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतोय विकेटचा पतन. धक्का क्रमांक 5वा.
आता मात्र ओमकारचा खेळ थांबवला गेलाय. बॉडी लँग्वेज पहा या खेळाडूची, अगदी जड अंत करणारा तंबूचा रस्ता धरेल, एक मोठी खेळी करायचा प्रयत्न होता ओमकार याचा. काल मात्र त्याला खेळ दाखवता आला नव्हता, परंतु आज खेळ दाखवण्याची संधी आली होती. परंतु आज सुद्धा थोडंसं संधीचं सोनं करता आलं नाही. आपल्या वैयक्तिक पाहायला गेलं तर ओमकार आज मात्र 33 धावा बनवले होते. अगदी अर्धशतकाजवळ हा सुद्धा खेळाडू आला होता. नशिबाची साथ मिळाली नाही ओमकार या खेळाडूला. नंतर तिसरं अर्धशतक करणारा या प्रीमियर लीग मधील खेळाडू नक्कीच ठरला असता. नवीन फलंदाज सुमित, शर्यतीचा वेध घेणारा हा चेंडू, अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला जर फेकी केली असती तर मात्र धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाली असती. क्षेत्ररक्षक लक्ष नव्हतं. नॉन स्ट्राईकला फेकी करायची होती. अगदी राजू सर सुद्धा इशारा करत होते की नॉन स्ट्राईकला फेकी करणं फार गरजेचं होतं. स्ट्राईक होते. आता आपण पाहतोय राजेश. ओहो, वेग फार, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. काय गोलंदाजी. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय दीपक यानं. थोडंसं कुठेतरी अवांतर धावा दिल्या, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. ओमकार सारख्या खेळाडूला बाद करण्यात यश आलं दीपकला, आणि याच कारणासाठी जयेशनं त्याला आमंत्रित केलं होतं. फटका खेळा आहेत. मिड विकेट मधून मात्र डीप मधून प्रोडक्शन मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला फेकी केली जाते. नॉन स्ट्राईक वरती धोक्याची घंटा ठरते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद. तिला चेंडू बाकी असतील. 2 चेंडू अजूनही हाताळायचे बाकी आहेत या इनिंग मधील. शेवटचे 2 चेंडू बाकी. चला स्पीडअप घ्या दीपक, विनंती असेल प्लीज. सर्वच खेळाडूंना आम्ही अगदी संवेदनशील कॉल करतोय, स्पीडअप घ्या. ओहो, फटका खेळलाय. येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 57 धावा लागले. त्या धावफलकावरती अजूनही शेवटचा चेंडू हाताळायचा बाकी, आणि शेवटचा चेंडू दीपक कशा पद्धतीने हाताळेल, निर्धाव हाताळेल की चौकार आणि षटकार देईल पाहावं लागेल. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. राजेश मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. राजेशला सुद्धा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्रिकेटमधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा चेंडू अगदी सरळ कॅमेरामॅनला जाऊन धडकला. हा चेंडू येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार, आणि या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. संघाने धावसंख्या बनवली धावफलकावरती 63 आणि 64 धावांचं लक्ष दिले ते साई शैलेवन आंबरेक संघाला.
मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिला अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपण पाहतोय. ही 2 दिवसीय स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. एका साईडला शिवतेज फायटर्स अमोल बांगडे यांची टीम, तर दुसऱ्या साईडला साईशा 11 अमरक जयेश मराठे साहेब आणि निलेश माने साहेब या दोन संघ मालकांची टीम आपण पाहतोय. अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण आयोजकांच्या मार्फत उभं केलंय. या मोरणा प्रीमियर लीगसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्या मान्यवरांचं आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद कॅमेरामॅन. चला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. शिवतेज फायटर संघ आपणास विनंती असेल, अगदी आमच्या विनंतीस मान देऊन ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते. तर साईशा 11 अमरक संघ जयेश आणि निलेश आपणास विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर पंच म्हणून पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय कुलदीप सर आणि संदीप पाटील साहेब ही आमची ऑफिशियल जोडी पंचांची मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 63 आणि 64 धावांचं लक्ष दिलंय ते साईशा 11 अमरक संघाला. फायटर संघानं प्रथम डावामध्ये खेळत असताना 63 धावा बनवत आणि 64 धावांचं टार्गेट दिलंय साईशा 11 अमरक संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. चला शिवतेज फायटर संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पंच संदीप सर लगेचच सामना चालू करून घ्या. ऊन सुद्धा फार होतंय, आपण याची काळजी घ्या. मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिला अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून हे उभं केलं गेलं. ही 2 दिवसीय स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वाचा आम्ही उल्लेख करतो ते सन्माननीय चोरगे साहेब. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि नवी मुंबईतील एक बुलंद आवाज म्हणून या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जात आहे. तर की स्कोरर लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हे प्रेक्षकपण आपल्याला घर बसल्यासुद्धा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं आहे. आपल्या मराठी माणसाचं हे यूट्यूब चॅनल आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे, नक्कीच लाईक करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून हे चांगलं कॅमेरावर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तर गुणलेखक म्हणून कोळेकर साहेबसुद्धा आहेत. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकला गेला आहे. अगदी पंचांच्याकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं फलंदाजांना, परंतु पंच सांगतात की हा निर्धाव पद्धतीचा चेंडू असेल. अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. गोलंदाजी मार्ग होते. आपण पाहतोय गोलंदाज आशिष. अगदी शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू. पंच संदीप पाटील साहेब आमच्याकडे वळतात, म्हणजेच वाईटच्या स्वरूपात या चेंडूला दंडित करतायत. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज याला.
ओ पटका खेळाय, चेंडू अगदी निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 5 धावा लागल्यात धावफलकावरती. आता मात्र ओमकार आला यष्टरक्षकाच्या भूमिकेत, आपण त्याला पाहतोय. कानमंत्र दिला जातोय आशिषला, पण आशिषचा जर उल्लेख करायचा झाला तर सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली आशिष या गोलंदाजाची. फटका खेळा कवरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नसेल, गॅप मध्ये चेंडू सोडून काढला, 2 क्षेत्ररक्षक धावतात, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय, उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 9. अगदी रिकाम्या जागा भरल्यात या खेळाडूंना, शाळेमध्ये सुद्धा रिकाम्या जागा भरण्यात एक्सपर्ट असेल. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू अगदी गॅप मधून चेंडू खेळून काढला. 4 धावा आलेत. 4 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत. 9 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आतापर्यंत चेंडू हाताळले गेलेत 3. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. चला आशिष स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 13. चांगली धावसंख्या, अगदी चांगला प्रयत्न या फलंदाजचा. 64 धावांचा पाठलाग करत असताना या जोडीनं मात्र सावध सुरुवात केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज आपली पॉवर दाखवतोय. ओहो, अगदी समोरच्या दिशेने फटका खेळाय, गॅप मधून चेंडू निघून जातो, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय, खणखणीत चौकार आणि 3 चौकार आतापर्यंत या फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आबी याच्या बॅटमधून 4 सलगचे 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सुद्धा खेळाडूसाठी. ज्या ज्या वेळेला चांगला खेळ राहतो त्या वेळेला आपण टाळ्या वाजवून खेळाडूला प्रोत्साहन द्यायचं आहे. 4 चौकार आले तर अगदी आशिषचा खरपूस समाचार घेतला या आबी या फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. थोडंसं यष्टरक्षकानं चूक झाली परंतु स्लिप होते, चेंडू अडवला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 17. आता मात्र समीकरण पोहोचवते आम्ही, ची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत पोहोचवते. 24 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 47 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. जर फलंदाजीला बॅट पाहिजे असेल तर लगेचच पोचवा. जयेश, विनंती असेल आपणास, वेळ फार घ्यायचा नाही. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती स्वतः संघाचा संघमालक अमोल. तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय अजय जन मात्र नॉन स्ट्राईकला राहून आबीचा खेळ पाहिला. 6 चेंडू अगदी चांगल्या कशा पद्धतीनं खेळतोय आबी ते पाहिलं. चला आम्हाला स्पीडअप घ्या प्लीज. हो, पटका खेळाय, चेंडू निघून जातोय. वन्स बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच आलाय दणदणीत आणि खणखणीत चौकार. या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21. ज्या पद्धतीनं अभय बॅटिंग करत होता, आबी बॅटिंग करतो त्याच पद्धतीनं अजय सुद्धा बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी स्वागत केलं ते गोलंदाज अमोल याचं. या संघाचा संघमालक म्हणून पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती. पुढील चेंडू अमोल यांचा.
पुन्हा एकदा मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता, पण या साईडला मोठे फटके खेळून चालणार नाही, कारण या साईडला एकच धाव मिळेल याची नोंद घ्या. एक या धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 22. अमोल यांच्या माध्यमातून अगदी क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जात आहे. हो, पटका खेळा. गॅप मधून चेंडू निघून जातो, सर सीमारेषेच्या बाहेर येईल. उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत चौकार. चेंडू मात्र थांबणार नव्हता. चेंडू निघून गेला. चेंडूला वेग फार होता. अप्रतिम अशी गोलंदाजी अमोल याची. आतापर्यंत अमोलनं मात्र धावा खर्च केलेत. 9 धावा खर्च केलेत. एका संघाचा संघमालक म्हणून सुद्धा जबाबदारी असेल आणि गोलंदाज म्हणून सुद्धा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून चौकार येत आहे तोच अजय. स्ट्राईक वरती ओहो, चेंडूला भिरकावून दिले. येईल उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. ठोक डीजे. डीजे ऑपरेटर सन्माननीय चेतन साहेब यांच्या माध्यमातून अप्रतिम असं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरतोय. ठोक डीजे. आमंत्रित करेल. हे षटक हाताळण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. गोलंदाज आशिष. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. विठ्ठल गोलंदाजी मार्ग होते. सन्माननीय आमचे बंधू गणेश बोर्ना क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. एक चांगलं काम राहिले कमिटीमध्ये त्यांच्या माध्यमातून. गणेश असतील, संदीप बोरंडे साहेब असतील यांच्या माध्यमातून. हो, अगदी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात असेल ही धावपंच संदीप सर कळवत आहेत. एक या धावानं धावफलक पुढे सरकतोय. 39 धावा लागलेत धावफलकावरती.
गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो गोलंदाज विठ्ठल याला. ओहो फटका खेळाय काव कॉर्नर रिझनला गॅप मध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे राजेश पंडू त्याच्या माध्यमातून सावकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 43. ओहो पुन्हा एकदा आलाय. ओहो पुन्हा एकदा उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार. आता समीकरण आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय. 9 चेंडू आणि 14 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. 14 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. ओहो फटका खेळलाय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि अझेल जमिनीला दान केला जातोय. आवीचा जर विचार केला तर आभी वैयक्तिक आपल्या 40 या धावसंख्येवरती खेळतोय. आभी अजूनही जर 10 धावा काढल्या अभिनय तर या स्पर्धेमधील मोरणा प्रीमियर लीग मधील हा तिसरा खेळाडू सुद्धा ठरू शकतो 10 जर धावा आल्या तर. परंतु आता धावा पाहिजे फक्त 2. नशीब मात्र खराब असेल आभी याचं कारण 2च धावा करायच्या आहेत. हो क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक करत नाही कोणतीही चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. अजूनही 2 धावांची गरज आहे विजयासाठी. चला स्पीडअप घ्या फक्त 2 धावा हव्या आहेत विजयासाठी. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाजचं नाव पोचवा. प्रत्येक गोलंदाजी मार्ग होती. हो हो ओके ओके दादा. अजून मॅच व्हायची आहेत ना. एक धाव पाहिजे ना. एक धाव काढली. हो चेंडू भिरकावलाय. अगदी क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला होता आणि आशिष चोरके सर यांना मी विनंती करतो आणि हा माईक मी हँडओव्हर करतो त्यांच्याकडे.
मोरणा प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगसाठी आशिष सर यांचा आवाज उपलब्ध झाला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर. आणि हा माईक हँडवर्क करतो मी चोरके सरांच्याकडे.